वहिनी, लीला आजारी पडली म्हणजे आता प्रश्नच मिटला. आपण एजेंना सांगूया की लीला आजारी आहे, म्हणजे रिसेप्शन होणारच नाही. का 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 नाही होणार म्हणजे रिसेप्शन कॅन्सल करायचं? नाही 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 वहिनी, आपल्या डान्सचं काय मग? त्यापेक्षा लीलाला घरी बसू देत ना. आपण रिसेप्शन करूया आणि रिसेप्शन मध्ये अनाउन्स करूया लीला आजारी असल्यामुळे फंक्शनला येऊ शकत नाही. सिंपल, हो ना? सरस्वती, आता मला तुझ्या मेंदूची पूजा करायची. हो हो काय? एजे काय म्हणाले होते? मीडिया समोर आपली इमेज सावरायची ही एक संधी आहे, ती घालवायची का? सॉरी 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 वहिनी, ते माझ्या लक्षातच नाही आलं. एजे एजे लीलाला म्हणजे ती म्हणते की तिला बरं नाहीये आणि मला नाही वाटत ती रिसेप्शनला येऊ शकेल. म्हणजे असं आम्ही नाही, तिचंच म्हणणं आहे. त्यामुळे रिसेप्शन कॅन्सल होणार नाही. काही केल्या लीलाला रिसेप्शन साठी रेडी करा. यू अंडरस्टँड दॅट? ऑफकोर्स. एजे, पण लीला खरंच आजारी असती तर तिला आपण औषध देऊन बरं केलं असतं, पण आजाराचं सोंग घेतलेल्याला कसं उठवणार ना झोपेतून? सरस्वती, अगं लीलाने जर का आजारपणाचं सोंग घेतलं असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण असू शकतं ना, हो की नाही? उगाच का खोटं बोलेल ती? नवीन आहे ग या घरामध्ये ती. आपण सगळ्यांनी तिला समजून घ्यायचं सोडून आपण सगळेच उठ सूट तिच्यावर आरोप करतोय. बिचारी भांबावली असेल ती, समजून घ्या ना तिला. अभिराम, तू लीलाशी बोल, समजाव तिला. आता बघ, काही झालं तरी रिसेप्शन तर आपल्याला व्हायला हवंय, हो की नाही? बघ अभिराम, तुमच्या दोघांमध्ये कितीही मतभेद असले ना तरी देखील स्टेजवर तुम्ही दोघं जण एकत्र उभं राहायला हवं की नको? बोल बोल, तिच्याशी बोलून घे. हा, होईल सगळ्यांनी. एनिवे, मला मीटिंग साठी उशीर होतोय. मी येईपर्यंत हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट व्हायला हवा. लीलाला रिसेप्शन साठी रेडी करा. ओके? रिसेप्शन तर दूरची गोष्ट आहे. त्याआधीच मी घरातच लीलाचा आणखीन एक स्पेशल प्रोग्राम घडवून आणणार आहे. ए बाळा, अगं काय झालं? तुझं अंग तर थंड लागतंय. मग तू ताप आलाय असं का सांगितलंस? लीला, बरं वाटत नाहीये का? अंग दुखतंय? कणकण वाटतेय? खूप ताप आलाय? हे सगळं खोटं बोलतेयस? उठ. बोला, काय झालं? सॉरी आजी, मी खोटं बोलले. पण मला खरंच रिसेप्शनला नाही यायचंय. का? कारण आजी, एजे ना साधं मी त्यांच्या समोर आलेले सुद्धा नको असतं. सारखं म्हणत असतात की मी त्यांच्या योग्यतेचीच नाही. आणि आजी, काल काय झालं ते बघितलंत ना तुम्ही? अहो, मला माझ्या सामानासकट बाहेर फेकून दिलं त्यांनी. हे असं सगळं असताना मी त्यांची बायको म्हणून रिसेप्शनला त्यांच्या बाजूला कशी काय उभी राहू? बरं, रिसेप्शनला की मोठमोठी लोक येणार आहेत, मी त्यांच्यासमोर काही गोंधळ घातला तर? नको आजी, त्यापेक्षा नकोच. अभिरामच्या वागण्याचा खूप त्रास होतो ना तुला, कळतंय मला बाळा. पण म्हणून रिसेप्शनला न जाणं हा त्याच्यावरचा उपाय नाही ना होऊ शकत. मग आजी, आता तुम्हीच सांगा, काय करू मी? आपण एक काम करू, गंमत करू.
गंमत आजी आजी, काही गंमत बिम्मत नको. एजे ना परत चिडतील. गंमत काय, गंमत नको. हे बघ बाळा, जशी तुला माझी, आमच्या सगळ्यांची, अभिरामची गरज आहे की नाही, तशीच अभिरामला देखील तुझी गरज आहे. आजी म्हणजे तू रिसेप्शनला जाऊच नकोस. हा, हेच तर म्हणते मी येतच नाही. बेस्ट. मग रिसेप्शनला आलेले पाहुणे अभिरामला प्रश्न विचारतील, काय? तुमची बायको कुठे आहे? मग तो काय उत्तर देईल? ते सांगतील की काय सांगतील? हेच तर त्याला समजत नाहीये ना. आणि त्याला देखील तुझी गरज आहे, हीच जाणीव आपण त्याला करून द्यायची. तो आता मस्त बोलतोय, त्याला असं वाटतंय की तुला रिसेप्शनला नेऊन तो तुझ्यावर उपकार करतोय. खूप मोठा भ्रम आहे त्याचा, आणि हा मोठा भ्रमाचा भोपळा ना आपण फोडून टाकायचा. बरोबर? तू तुझा रिसेप्शनला न जाण्याचा हट्ट कायम ठेव. हा, मग बघ कसा अभिराम येतोय की नाही तुझी मनधरणी करायला. येतील ते. हो, येणार, त्याला यावंच लागणार. पण आजी मला ना जरा भीती वाटते. हे नक्की बरोबर होईल ना? तू भिवू नकोस का. हा जो काही आपला प्लॅन आहे ना, हा कोणाला सांगू नकोस. नाही नाही, मी कोणालाच नाही सांगणार. आपल्या दोघींमधलं काय आहे? सिक्रेट. सिक्रेट आहे. तर हे दुसऱ्यांपर्यंत गेलं नाही पाहिजे. चला, तुम्ही झोपा आता. अभिराम जेवढा हट्टी तेवढीच ही निरागस. कदाचित ह्यांच्यातला हा फरकच यांना जवळ आणेल. काल कडीचा डाव करेक्ट रंगला. लीलाला एजीनी चक्क खोली बाहेर काढला. आता फाईल. हा डाव आणखीन रंगणार. एजे आणि लीला यांना आणखीन दूर करणारा माझा हुकमाचा एक्का. माझ्या हातात तुझ्या इनफर्टिलिटी टेस्टचे रिपोर्ट्स आले. लीला मोहिते, तुला कधीच बाळ होऊ शकणार नाही. जागीरदारांची सून आणि एजेची बायको कधीच आई होऊ शकणार नाही, ह्याचा हा भक्कम पुरावा आहे. चला किशोरराव, आता फाईल थोडी वर ठेवायला लागणार. एजे, मी तुला काही सुखात जगू देणार नाही. लीला, बरं वाटत नाही ना ग तुला? म्हणूनच आम्ही डॉक्टरांना बोलवणार आहोत. हो, आणि रिसेप्शनच्या आधी तू एकदम ठणठणीत व्हावीस म्हणून तुला मोठं इंजेक्शन पण देणार आहेत डॉक्टर. अरे बापरे, ह्याचा तर मी विचारच केला नव्हता. आता खरंच डॉक्टर आले आणि त्यांनी या तिघींना सांगितलं की मला काहीच झालं नाहीये तर, आणि मग जर या तिघींनी जबरदस्ती मला इंजेक्शन घ्यायला लावलं तर? वहिनी, आपण हिला इतकं उठवण्याचा प्रयत्न करतोय
पण ही तर हलत पण नाहीये. हिला चक्कर आली असेल ना वहिनी. आपण एक काम करूया, आपण ना हिला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. हा. अरे बापरे, या तर मला खरंच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघाले. आता जर आजी आल्या ना तरच त्या मला वाचवू शकतील. पार्टनर काहीतरी कर ना, मला नाही जायचंय हॉस्पिटलमध्ये. करेक्ट बोललीस तू सरस्वती. हिला ऍडमिट करावंच लागेल. शुद्ध हरपली ना हिची. मी ॲम्ब्युलन्सला कॉल करते, ते हिला घेऊन जातील. नाही नाही नाही, म्हणजे कशाला ना उगाच हॉस्पिटल वगैरे. अगं कशाला म्हणजे? गदा गदा हलवून सुद्धा उठत नव्हतीस तू. कॉल तर करावाच लागेल. करतेच फोन. नको नको नको, म्हणजे मला अशक्त पण आहे ना, म्हणून मला झोप लागली असेल. मला बरं नाहीये ना. बरं वाटत नाहीये ना? ठीक आहे, मी ना तुला एक स्ट्रॉंग गोळी देते. लगेच बरं वाटेल, झोपशील डायरेक्ट. सरस्वती, हा गोळी दे हिला. हो वहिनी. घे गोळी घे. मी अशा कुठल्याही गोळ्या नाही घेऊ शकत, मला नाही चालत. म्हणून नको नको. असं कसं? गोळी तर तुला घ्यावीच लागेल. अगं घे ना. नाही, त्याचं काय ना, मला फक्त माझ्या डॉक्टरांनी दिलेल्याच गोळ्या चालतात. अरे बाप रे, ऐक. हे लक्षातच आलं नाही आपल्या. सरस्वती, हिच्या डॉक्टरांना कॉल कर. लीला, दे ग नंबर दे. हा दे 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 दे. लीला, डॉक्टरांचा नंबर दे. मी आता काय करायचं आपण? लीला, औषध घे, नाही तर गोळी घशात घाले. लीला, ए लीला, वहिनी ही झोपली परत. थांब लक्ष्मी, ही आशा ऐकणार नाही. हॅलो. हॅलो एजे. आम्ही लीलाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, औषध सुद्धा देण्याचा प्रयत्न केला. ती आमचं ऐकत नाहीये, उठत सुद्धा नाही. काय करायचं? व्हॉट नॉनसेन्स. फोन दे तिला. लीला, एजंटशी बोल. एजे बोला. नाही, मला बरं वाटत नाहीये. मला नाही बोलता येणार कोणाशी. ऐकलं मी. चला चला वहिनी. अरे बापरे, ते मलाच फोन करतायत. यांच्याशी बोलण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये गेलेलं परवडलं असतं. आता काय करू? व्हॉट नॉनसेन्स. लीला, काय केलंस तू? कट काय केलास? आता तर डबल ओरडा मिळणार आहे मला. स्विच ऑफ. Currently not reachable. What? Please try again later. फोन स्विच ऑफ करून बसली ही मुलगी. देवा.
एजंटचा कॉल. हॅलो एजे. ऐकल्यावर सांगेन ना काय बोलताय. ऐका ना मग. बोला बोला बोला. सॉरी, बोला ना बोला. दुर्गा, ही मूर्ख मुलगी फोन ऑफ करून बसली आहे. रिसेप्शन नाही झालं तर जहागीरदार फॅमिलीचं रेप्युटेशन स्टेकवर आहे. प्लीज तिला टाइमवर रेडी करा. काही केल्या. एजे, आम्हाला माहिती आहे हे रिसेप्शन आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. आम्हाला हेही माहिती आहे की रिसेप्शनची सगळी जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोपवली आहे. पण एजे, वी आर रिअली सॉरी. आमच्या ज्याने हे नाही होणार एजे. व्हॉट? त्या मुलीशी आम्ही बोलायला नाही जाऊ शकत आता. तुम्ही हवं तर आम्हाला शिक्षा करा, पण तिला हँडल करणं एजे नाही होणार आमच्याकडनं. हॅलो हॅलो एजे. काय बोलले जे? कट केला. पण बोलले काय? वहिनी, आता तर बोलले होते ना एजे वहिनींची. वहिनी, या लीलामुळे आता आपल्याला ओरडा मिळणार. नाहीतर काय. कुठून ही मुलगी आपल्याच नशिबात आली ना कळत नाही मला. लक्ष्मी, खरंच आजी, बघा ना. काय चाललंय दुर्गा? माझे ऑर्डर्स फॉलो करायला नाही का म्हणालीस? नाही एजे, तसं नाहीये. मी एजे, आम्ही लीलाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकतच नसेल तर आमचा नाईलाज आहे. ती नाटक करते असं तुम्ही म्हणालात. नक्की प्रॉब्लेम काय तिचा? आई, लीलाचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हा दोघा नवरा बायकोंमध्ये काय प्रॉब्लेम आहे, तुमचं काय बिनसलंय हे मला कसं माहित असणार नाही का? उलट लीला तुझी बायको आहे. तूच मला सांग, लीलाचं काय बिनसलंय? तुम्ही गिव्ह अप केलंय म्हणून काय प्रॉब्लेम झाले कळतंय का तुम्हाला? तुम्हाला लीलाची मनधरणी करायची नाहीये म्हणून हे काम काय मी करायचं? नाही एजे, ऑब्व्हियसली नॉट. आम्हीच. पण एजे, आम्ही काय करू? ती ऐकतच नसेल तर. मी हे तुमच्याकडून एक्सपेक्ट केलं नव्हतं. काल आलेली मुलगी तुम्हाला मॅनेज होत नसेल, तुम्ही घर कसं मॅनेज करणार आहात? मी आलीच. सगळं लीलामुळे होत आहे. हे एजे पण ना आधी म्हणे माझा आवाज ऐकायचा नाही, मग म्हणे मला बघायचंही नाहीये, मग म्हणे माझी लायकी नाहीये. हे बघ, एवढं सगळं आहे तर कशाला मला बायको म्हणून मिरवायचंय. हे एजे पण ना. एजे, ए उठ. ए उठ ना. अरे पण तिला कसं कळणार की तू तिच्या सोबत बोलतोयस म्हणून? दुसरं कोणी या खोलीत झोपलंय आई? हा, तेही आहेच म्हणा. ए उठ. लीला, तिला झोप लागली असेल रे अभिराम. तिला कसं कळणार तू तिच्या सोबत बोलतोयस? लीला, लीला उठ आणि रेडी हो लवकर. कम ऑन, गेट अप. लीला, स्टॉप दिस नॉनसेन्स. रूम मध्ये येताना मी पाहिलं की तुझे डोळे उघडे होते आणि तू स्वतःशी बोलत होतीस. आता नाटक बंद कर आणि आवर. तुला रिसेप्शनला यावं लागेल. अँड आय विल नॉट टॉलरेट एनी नॉनसेन्स टुडे. न गोंधळ घालता तुला माझ्या बाजूला उभं राहावं लागेल. यू अंडरस्टँड दॅट? लीला, लीला, गेट अप. आई, आई, एक तर हिची योग्यता नाहीये माझ्यावर माझी बायको म्हणून उभं राहायची. आता माज करते ती. एक तर तिला घरात घेतलं मी आणि वरनं एक्सपेक्ट करतेय की मी तिची रिक्वेस्ट करू, तिचे हातपाय जोडू आणि सांगू तिला चल माझ्या बरोबर. म्हणून हे सगळं चाललंय. तिचा डोळा लागलाय बघ. नाटक करते आई, नाटक. आज रिसेप्शनला नाही आली तर माझा इन्सल्ट होईल, माझ्या गेस्टचा इन्सल्ट होईल, मीडिया माझ्याबद्दल नको नको ते छापेल. हे तिला कळत नाहीये का? आज मला तिची गरज आहे हे तिला समजत नाहीये का?
आजी कसलं कमाल ओळखता तुम्ही एजेंना. आई हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू हिला डोक्यावर चढवलंयस. आता तुझी जबाबदारी आहे की आज ही रिसेप्शनला उभी राहील. दॅट्स इट.